आहे संख्येचं विस्तारित रूप म्हणजे त्याला काय म्हणायचं? संख्येचं विस्तारित रूप याला काय म्हणायची? दी एक्सपांडेड काय? एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. आणि अंकाची स्थानिक किंमत त्याला काय म्हणायचं? प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट. अंकासाठी काय सांगितलं होतं मी? डिजिट्स किंवा डिजिट. त्याच्यात बघा काल आपण 6 अंकी संख्या बघितल्या. 6 पाहिल्या 7 अंकी संख्या म्हणजेच 1 मिलियन पाहिलं आपण मिलियन मधल्या. आता याच्यामध्ये तुम्हाला स्थान माहिती आहेत का? सगळ्यात महत्वाचं आता काय विचारलं आपल्या इथं? स्थानिक किंमत आहे, त्यामुळं स्थान माहीत असणं गरजेचं आहे. आता एक संख्या लिहितो मी. हा तक्ता व्यवस्थित बनवून घ्यायचा, एकदम व्यवस्थित. पेनाने बनवा, पेन्सिलने बनवा. 7 आणि 8 असे 8 कप्पे करायचे. संख्या सांगतो त्याच्यावर संख्या लिहायची 27 65 043. चला ही संख्या वाचा एकदा. 43 इंग्लिश मध्ये 27,65,043. मिलियन मध्ये कसं वाजणार? 2.7 मिलियन 65,043. 100 नाही 1000. माझ्याकडून 100 आलं का? हे बघा काय काय म्हणायच्याला 27 लाख 65,000. इथं 100 नाही त्यामुळं 43. मिलियन मध्ये कसं 2.7. मी काय म्हणलंय हे जे पहिले 2 आकडे असतात लॅक मधले त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचं. 2.7 मिलियन 65,043 असं वाचायचं. आता ह्याच्यामध्ये बघा इथं काय टाकायचं? अंक. त्यालाच काय म्हणायचं? डिजिट. काय म्हणायचं? डिजिट. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय टाकायचं? स्थान. स्थान म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. स्थान म्हणजे काय? तिथं लिहिलं होतं प्लेस. स्थान म्हणजे स्थान म्हणजे काय? प्लेस. तिसरं काय? अंकाची स्थानिक किंमत. अंकाची स्थानिक किंमत. त्याला इंग्लिश मध्ये काय लिहायचं? प्लेस. कोण बोलतोय रे? प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट. हा इथं 3 शेवटच्या कप्प्यात इकडं लिहून घ्या. त्याच्या अगोदर 4 0 5 6 7 आणि 2 ही जी संख्या आहे ना तीच एक एक प्रत्येक कप्प्यात लिहायची. इथं काय याच्यात लिहायचं? आपल्या इकडं डिजिट लिहायचे. तर इकडे बघा लक्षात येतंय का? पुन्हा तुम्हाला ते लिहून काही उपयोग नाही व्हायचा. नाही समजले काय लिहिलंय? हे काय लिहिलेत आपण? ह्या संख्येचे डिजिट. हे समजायला एक्झाम्पल असं लिहा 2765,043. हे काय येतं? डिजिट. याच्यातला एकक स्थानचा अंक कोणता आहे? पटकन. ही संख्या आपण हे डिजिट मध्ये लिहितात. वेगवेगळे डिजिट तुम्हाला आता लिहून द्यायचे कशाला काय म्हणतात ते. 3 काय आहे? एकक. काय? त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? युनिट. काय म्हणायचं? युनिट. हे 4 काय आहे? दशक. इकडे बघा नंतर लिहायला टाइम देतो. 4 काय आहे? त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? टेन्स. TENS. लिहून नाही घ्यायचं. इकडे बघा सगळ्यांनी कानफडीत आहे ना. मग पुन्हा तुमच्या लक्षात नाही येत. सगळ्यांच्या जवळजवळ स्पेलिंग चुकल्यात मागच्या ह्याच्यातल्या.
त्याच्यामुळे लक्षपूर्वक बघायचं, लिहायला टाइम वेगळा देईन. 3 काय आहे? एकक. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? 4 काय आहे? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? 10. 0 काय आहे? शतक. शतक काय? इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? कोण सांगताय? हंड्रेड्स म्हणायचं. हंड्रेड्स लिहायचं नाही कुणी. हे काय? 5 हजार. त्यालाच मराठीत आणखी काय म्हणतात? सहस्र. काय म्हणतात मराठीमध्ये? इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? THOUSAND. 1000. 6 कुठल्या स्थानावर आहे? 10. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं आणखी? 10 सहस्र. हा, इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? 10,000. हा 7 कितव्या स्थानावर आहे? कोण बोलतंय? लक्ष. लक्ष किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? लॅक. हा 2 कोणत्या स्थानावर आहे? 10 लक्ष. 10 म्हणजे? 10 म्हणजे काय? 10 म्हणजे 10. 10 म्हणजे 10. 10 लक्ष. त्याला काय म्हणायचं? 10 लॅक. 10 लॅक्स. हे काय झाले? अंक आणि त्याचं स्थान. काय झाले? अंक आणि त्याचं स्थान. लिहू नको, लक्षात न्यायचं पुन्हा. आता आपला काय शिकायचं? दुसरं, अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमतीसाठी मी काय सांगितलं? प्लेस व्हॅल्यू. काय? प्लेस व्हॅल्यू. आता हे अंक बघा, हा 3 आहे, हा एकक स्थानावर आहे. त्याची प्लेस व्हॅल्यू किती असन? 3. प्लेस व्हॅल्यू म्हणजे ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची व्हॅल्यू. आता 3च्या पुढे एखादी संख्या आहे का? त्याच्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 3च. आता हा 4 आहे, याची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 40. कशामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे? मी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. कुठल्या लेक्चरमध्ये? मंथनचा पेपरचा लेक्चर घेतला होता आपण. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं? प्लेस व्हॅल्यू ज्यावेळेस आपण काढतो त्याच्या पुढे जेवढ्या संख्या असतात तेवढे काय करायचे? आपण 0 द्यायचे. आहे का लक्षात सगळ्याच्या? म्हणजे त्यावेळेस सांगितली होती ना प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय समजून. प्लेस व्हॅल्यू म्हणजे ते ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत. त्यालाच काय म्हणायचं आपण? स्थानिक किंमत म्हणतो. स्थानिक किंमत म्हणजे काय? हा पण ते प्लेस व्हॅल्यू आणि स्थानिक किंमत म्हणजे नेमकं काय? ज्या स्थानावरती संख्या आहे किंवा अंक आहे त्याची किंमत. म्हणजे आपण कसं बोलतो? हे वाचताना 5000 आपण बोलतो का नाही? 5043. म्हणजे याची किंमत आपण काय वाचली होती? 5000. ती काय झाली याची स्थानिक किंमत. याची काय वाचतो? 65,000. पण हा 65 हा 5 नाही ना आपल्या संख्येमध्ये. आपल्याला 6ची विचारली आहे. म्हणजे 65ची घेऊ शकतो का आपण? मग फक्त 6ची घेणार. पुढचा 5 लिहायचा नाही. त्या जागेवर काय येणार? 0 0 0 0. कळाला आता प्लेस व्हॅल्यू? आता सगळ्यांची बाकीच्यांची सांगायची. 0ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 0. तो 3 वेळा 4 वेळा लिहायचा नाही 0 असलं तर. 0ची प्लेस व्हॅल्यू असो किंवा फेस व्हॅल्यू असो. फेस व्हॅल्यू म्हणजे सांगितलं होतं काय? दर्शनी किंमत. म्हणजे आपल्याला जे दिसतं दर्शन. आपल्याला संख्येचं दर्शन झालं. समजा मला या संख्येचं दर्शन झालं. दर्शन होणं म्हणजे काय? दिसणं. या 6 बघितल्या जसा दिसतो ना आपण त्याला 6च म्हणतो ना. त्याला 6 आपण म्हणू शकतो का? नाही. 6 दिसला तर 6च. ती काय झाली? त्याची दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू. या 5ची किती आहे स्थानिक किंमत? 5000. 1 2 3. पुढे किती संख्या? 3 संख्या. म्हणून किती
किंमत त्याची पुढं 3 शून्य देऊन जी किंमत होईल ती 3 शून्य दिल्यावर किती झाली किंमत 5000. या 6 ची किती होईल 60,000. किती शून्य आहेत पुढं, किती अंक आहेत पुढं, त्याच्यामुळं 4 शून्य. 7 ची किती होईल 7. किती शून्य आहेत पुढं 7. 1 2 3 4 5. किती झाली 7 लाख. त्या 2 ची किती होईल 20 लाख. किती अंक आहेत पुढं त्याच्यामुळे किती शून्य 3 आणि 3 6. हे काय झालं त्याची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय बोल. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे लुक हिअर. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. दर्शन म्हणजे काय दिसणं. दिसणं म्हणजे काय फेस समोर असणं. फेस म्हणजे काय चेहरा. मग चेहरा व्हॅल्यू का म्हणून नसते म्हणत. ठीक आहे घ्या लिहून. कळलं ना स्थानिक किंमत. कोणाकोणाचं नाही झालं ते लिहून घ्या पटकन. चिव लिहिलं का समजलं का. आता ज्यांचं लिहायचं राहिलंय ना ते लिहून घ्या. बाकीच्यांना विचारतो. चिव याची हीच काय फेस व्हॅल्यू 7 लाख कशामुळे लाव डोकं खाली बसूनच सांग. पुढे ना 5 अंक आहेत. 5 अंक आहेत म्हणून काय केलं फेस व्हॅल्यू ही संख्या 5 शून्य दिले. ह्याची सांग मग 4 अंक आहेत म्हणून काय केलं 4 शून्य दिले. तू घरी गेल्या गेल्या लेक्चर बघत जायचा पाठीमागचा. आणि आज सगळ्यांनी कालचा लेक्चर बघून यायचा. हा तू शून्याची सांग. शून्याच्या पुढे किती अंक असते तरी ती शून्यच राहते. एकच शून्य. शून्य 10 वेळा लिहिलं काय आणि एकदा लिहिलं काय शून्य शून्यच राहणार. उदाहरण संग्रह म्हणजे प्रॉब्लेम सेट 5 कितवीचा 5वीचा. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे खालील संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. म्हणजे इंग्लिशमध्ये काय त्याचं राईट दी प्लेस व्हॅल्यू ऑफ दी अंडरलाईन डिजिट. ज्या अंकाच्या खाली अंडरलाईन केलेलं असेल त्याची काय सांगायची प्लेस व्हॅल्यू. 78 95 210 लिहा पहिलं. त्याच्यातलं एक 78 95 210. दुसऱ्यातलं दुसरा आधी लिहून घ्या नंतर मग करतो मी नंतर. 14 95 210 थांबा लिहायला तुम्हाला टाइम देणार आहे. 3 52 तिसरा 3 52 749 749 चौथा 50 000. कोण बोलतोय मराठी इंग्लिश सही नको करू घाई. 8999 हा 2 लाईन सोडायची त्याला. 899998 हे 5 एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. त्याचं काय करायचं आपला क्वेश्चन काय वाचा पटकन मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये नंबर. राईट दी प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन नंबर किंवा सॉरी डिजिट.
पहिला आहे 7, त्याची प्लेस व्हॅल्यू सांगा. सांगा 7. मी काय सांगितलं, पुढे जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्याच्या जागेवर काय करायचं, 0 लिहायचा. 7 0 0 0 0 0 0. किती संख्या आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे किती संख्या डिजिट येतं, 6 डिजिट. त्याच्यामुळे 0 किती वेळा लिहायचा, 6 वेळा, 6 वेळा. मग किती झाली ती, 70 लाख, म्हणजे 7 मिलियन. 2 नंबरची संख्या बघा, 4. सांगा लवकर, 14 लाख कसं होईल. प्लेस व्हॅल्यू सांगायची, त्याची स्थानिक किंमत 4 पुढे किती शून्य द्यायचे, 5 शून्य. 1 2 3 4 5. 5 शून्य कशामुळं, 5 संख्या त्याच्या समोर असल्यामुळं, आणि 4 4च्या जागी. त्याच्यानंतरची संख्या, त्याच्यात अंडरलाईन नंबर आहे 5. अंडरलाईन नंबर म्हणजे अधोरेखित. अधोरेखित म्हणजे खाली लाईन मारलेला, ज्याच्या खाली लाईन मारली त्याला काय म्हणायचं, अधोरेखित. हा सांगा 5ची स्थानिक किंमत 4 शून्य येतील पुढं. किती संख्या आहेत 5च्या पुढं, 4. त्याच्यामुळे 4 शून्य देऊन घ्यायचे. किती, आणि 5 किती मोजा, 50,000 म्हणजेच 50,000. किती, आता याची प्लेस व्हॅल्यू सांगा पटकन. 50,000 मधल्या ह्या शून्याची प्लेस व्हॅल्यू किती, 0. 0 कोणत्या स्थानावर आहे, या संख्येत 0 कोणत्या स्थानावर आहेत, एकक, दशक, शतक आणि हजार. एकक स्थानावर 0, दशक स्थानावर 0, शतक स्थानावर 0 आणि हजार स्थानावर 0. इंग्लिश मध्ये युनिट, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स. 1000च्या नंतर 10,000, 10,000च्या नंतर लाख, लाखच्या नंतर 10 लाख. समजलं का. आता फायनल संख्या याच्यातली, अंडरलाईन संख्या कोणती त्याच्यातली, हा 9. 90,000 करेक्ट. हा झाला क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट. टोटल क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 4. घ्या लिहून पटकन. हा पण पुढे असं लिहायचं. उत्तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही, परीक्षेत विचारल्यावर 5वीचे विद्यार्थी हे एक नंबर राहिलेलं 78,95,210 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत पुढे हे लिहायचं, ही आहे. कसं लिहिणार, हा. आणि इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, इंग्लिश मध्ये कसं लिहिणार उत्तर त्याचं शब्दात. 40. हा नंबर लिहायचा, त्याच्या खाली काय लिहिणार, त्याला अंडरलाईन करायची शेवटला. इन दी अबोव नंबर काय लिहिणार, वर लिहिलेलं असलं तर इन दी अबोव नंबर दी प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज, आणि हे लिहायचं दी प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज असं लिहायचं, आणि पुढं ही किंमत लिहून टाकायची. लिहिलं का. खालील संख्या विस्तारित, एक मिनिट, रूपात लिहा असा क्वेश्चन आहे. तुम्हाला खाली 5 एक्झाम्पल आहे त्याच्यात पण. झालं खालचं तुमचं सगळ्यांचं. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. याला इंग्लिश मध्ये काय लिहिणार, टायटल सांगितलं होता मी मगाशी. राईट द एक्सपांडेड फ्रॉम
Write the expanded from read. Write the लिहून घ्या. Write the numbers in expanded form. Write the number in किंवा इट्स पण लिहू शकतो मध्ये. Write the number in its expanded form. उदाहरण संग्रह सेट 5. प्रॉब्लेम सेट 5 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. म्हणजेच राईट दी नंबर्स इन इट्स एक्सपांडेड फॉर्म. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे 56 43 215. 56 43 215. ह्याचं काय करायचं आहे, आपल्याला विस्तारित रूपात लिहायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. थांबा आता मी समजून सांगतो. एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का. मी आता तुम्हाला वरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूचा उपयोग करून ते लिहायचं असतं. आता प्रत्येक अंकाची प्लेस व्हॅल्यू लिहायची. कसं लिहायचं बघा इकडं. 5 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 10. किती शून्य आहेत पुढं, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6 किती झाले, 50 लाख. प्लस एक्सपांडेड रूप मध्ये काय करायचं असतं, प्लस करायचं असतं. त्या पुढच्या 6 ची व्हॅल्यू किती आहे, 6 ची व्हॅल्यू स्थानिक किंमत किती आहे 6 ची. तू तुला सांगितलंय का, पुन्हा समजून का, नंतर लिहायला टाइम देणार. इकडे बघा 6 ची किती आहे 6 आणि पुढे जेवढे संख्या तेवढे शून्य. किती संख्या राहिल्या शिल्लक, 5. 1 2 3 4 आणि 5 प्लस त्याच्यानंतरची संख्या कोणती आहे, 6 च्या नंतर कोणती संख्या आहे, 4 म्हणजेच 4. 4 ची किती आहे स्थानिक किंमत 40,000. कशामुळे 40,000, 4 अंक आहेत म्हणून. अधिक 4 च्या नंतर कोणती संख्या आहे, 3. त्याचे किती होईल, पुढे 3 संख्या असल्यामुळे 3 शून्य. त्याच्यानंतर कोणती संख्या आहे, 2. त्याचं सांगा, 200. त्याच्या पुढं 10. त्याच्या पुढं कळलं. एक्सपांडेड रूपात कसं लिहायचं, कसं फक्त स्थानिक किंमत तुम्हाला आली का, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत प्लस करीत जायची. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत प्लस करीत जायची, बरोबर आहे. ही आहे त्याचं विस्तारित रूप, त्या संख्येचं विस्तारित रूप किंवा एक्सपांडेड फॉर्म ऑफ दीज नंबर. लक्षात येतं का इंग्लिश कसं असतं, इंग्लिशमध्ये एक्सपांडेड फॉर्म ऑफ दीज नंबर असं म्हणायचं. त्याला घ्या लिहून. पुढची संख्या झालं का, बरं घ्या खालचं लिहून. 70,815. दुसरीचं समजून घ्या, बऱ्याच जण समजलं नाही आणखी, नुसतं माना नका हलवू. आता या संख्येचं बघा कुठं ना, आता इकडे बघा इथं 2 नंबर आलाय 0. आलाय का, मग तो एक्सपांडेड रूपामध्ये शून्याच्या जागेची जी संख्या आहे ती नाही लिहिली तरीही चालते आणि लिहिली तरी प्लस 0 मध्ये लिहावं लागेल ना. 7चं किती आहे, पुढं संख्या किती आता 4, मग 4 शून्य 1. किती झाले 70,000 प्लस हा शून्यासाठी 0, त्याच्यानंतर प्लस हा याच्यासाठी 800, 1 साठी 10 आणि 5 साठी 5. हे काय झालं, या संख्येचं विस्तारित रूप. आता तुम्हाला घरून लिहिण्यासाठी पुढच्या संख्या देतो. होमवर्क साठी होमवर्क हे कळलं ना तुम्हाला, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. किती प्रश्न येणार होमवर्क मध्ये,
3 म्हणजे क्वेश्चन मोठाले नाही 8,35,999 हा झाला पहिला क्वेश्चन तुमचा होमवर्कसाठी. म्हणजे प्रॅक्टिस सेट मधला तिसरा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन काय आहे? 8,88,889 आणि 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे? 92,32,992. हा झाला तुमचा होमवर्क. 3 क्वेश्चन आहे. काय करायचं त्याचं विस्तारित रूप. म्हणजे काय कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे? एक्सपांडेड फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? ओके. लयच आवाज काढतात या काही की अचानक गप्प बसतात. होते नेमकं. घ्या लिहून पटकन. काय प्रश्न क्रमांक 3 काय? खालील संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान व त्यांची स्थानिक किंमत लिहा. कोणत्या अंकाची? प्रत्येक अंकाची विचारलंय. त्याचं स्थान सांगायचं आणि त्याची स्थानिक किंमत सांगायची. इंग्लिशमध्ये काय म्हणणार? राईट दी प्लेस नेम. प्लेस नेम म्हणजे माहिती का काय? प्लेस नेम मग सांगितलं संख्याचं स्थान. म्हणजेच काय? एकक, दशक, शतक, हजार, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, अब्ज. त्याला काय म्हणायचं? स्थान. संख्येचं स्थान. आता एक संख्या देतो 35,705. 35,705. आता इकडे बघा. लिहू नका, इकडे बघा. ह्याची स्थानिक किंमत किती आहे? 5ची 5, शून्यची 7ची 700, 5ची 5,000, 3ची 30,000. स्थानिक किंमत आपण शिकलो का नाही पहिलेच? आता नवीन काय ह्या क्वेश्चन मध्ये? त्याच्या स्थानाचं नाव विचारलंय. 5च्या स्थानाचं नाव काय आहे? युनिट. म्हणजेच काय? एकक. शून्यचं काय आहे? टेन्स म्हणजे दशक. 7चं काय आहे? हंड्रेड्स म्हणजे शतक. 5चं काय आहे? थाउजंड्स म्हणजे हजार. 3चं काय आहे? 10,000 म्हणजे 10,000. आलं लक्षात? आता पुढची संख्या लिहितो, त्याचं तुम्ही सांगायचं. पुढची संख्या काय आहे? 2 नंबरचा एक्झाम्पल. 7,82,899. तिसरी घरी करायला देणार आहे. आता याचं स्थान सांगा कोणतं आहे? 9चं. युनिट. काय स्थान? म्हणजे काय? एकक. 10चं काय? ह्या दुसऱ्या 9चं काय स्थान? म्हणजेच दशक. टेन्स स्थान आहे त्याचा. 10 नसतं. टेन्स. TENS. टेन्स म्हणजे दशक. ह्या 8चं कोणतं आहे? हंड्रेड्स. काय म्हणायचं? म्हणजेच ह्या 2चं काय आहे? थाउजंड्स म्हणजे ह्या 8चं काय आहे? म्हणजेच 7चं काय आहे? म्हणजेच आता या 7ची स्थानिक किंमत सांगा. सगळ्यांनी बरोबर सांगायची, इतका टाइम नाही. 8ची किती आहे? 80,000. 80,000. किती? 8 आणि त्याच्या पुढे मी काय सांगितलंय? जेवढ्या संख्या तेवढे शून्य. 4 संख्या म्हणल्यावर 4 शून्य. 8 वर 4 शून्य आल्यावर 80,000. या 2ची किती आहे? या 8ची किती आहे? 9ची किती आहे? या 9ची किती आहे? करेक्ट. आता 3 नंबरचा तुम्हाला प्रॅक्टिस साठी घरी येऊन सोडायला. 82,74,508. 82,74,508 म्हणजेच 82,74,508. शेवटचं आहे तेवढंच. त्याच्यातलं हे एक होमवर्क. किती झाले क्वेश्चन? पहिले 3, हा एक 4.